करायची चालू आहे आता सकाळी 7:30ला लाईट जाणार आहे त्यामुळे आत्ताच करून घ्यायचं. तर ही चिमणी ना तर ही रात्रभर घरात असते. हिची पिल्ली तिथं कागदमध्ये, त्याच्यामुळे ही इथंच ओरडत राहते सारखी. आणि मी त्या दिवशी खिडकी उघडतोय, गेट उघडतोय हिला बाहेर जाण्यासाठी. तर मग मला नंतर इकडं पिल्ल्यांचा आवाज आला कळलं की इकडे जे पिल्ले आहेत म्हणून घरात. आता मी तिला प्रयत्न करतो म्हणजे बाहेर जाईल, ती तिच्या घरी जाईल, पण ती इथं घरच इथं बनवलंय घरात. 4 वाजलेत. तर भैयाने सगळे जनावर मध्ये घेतले होते 3:45 वाजता. 3:45ला मध्ये घेऊन त्यांना कुट्टी खायला टाकली. कुट्टी मी टाकू लागलो होतो, पण भैयाने सगळे जनावर मध्ये घेतले होते. आणि आज मी थोडंसं बाहेर गेलो होतो दुपारी, तर इकडची कुट्टी तर सगळी संपली. भैयांच्या पुढे शिल्लक पण आहे, खायला कंटाळले कुट्टीला. वातावरण तर मस्त झालंय. आभाळ आले आज. आभाळ 2-3 दिवस झालं सारखं येते. आपला कडबा गोळा करायचा राहिला आहे. आता ज्वारी काढायची झाली ना तर मग गोळाच करायचा आहे कडबा. तर आभाळ तर भरपूर आले आणि दुपारपासून आभाळ आलेलं आहे आणि वारं पण सुटलं आहे, म्हणजे पाऊस येण्यासारखंच वातावरण झालं आहे. बैलांचं खाऊन झालं आहे, बैलांचं खाऊन झालं आहे मी. आणि आता 4:30 वाजलेत. तर मी बैलगाडी घेऊन जातो काटणातून कणस आणतो किंवा बैलांना चारा आणतो. आई काय म्हणते त्याच्यावरून बघतो. आई जर चारा नाही म्हणले तर चारा आणतो, कणसं घेऊन जा म्हणले तर कणसं आणतो. कारण की आभाळ पण आलेलं आहे ना, काय सांगते ते. या टायमात पाऊस येत असतोय, अवकाळी पाऊस. आणि वारं पण कसं थंड सुटलं आहे. ऊन पण आहे आणि पाऊस पण यायला थोडा थोडा. तर मी तर कन्फ्यूज झालो आहे, कणसं झाकावात की नको झाकायचे. पण त्याला झाकूनच घेतो, मला काटवात पण जायचं आहे. मी बैलगाडी झुपायला लागलो होतो, पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला तर मी इकडं कणसाकडे आलो आहे. आता कणसं झाकून घेतो, म्हणजे फार पाऊस नाही, टिपका येतो आहे. पण नेमकं मी काटवात गेलो आणि पाऊस वाढला तर बैलगाडी घेऊन आलो काटवणात. तर आज मी दुपारी गेलो होतो ओमला आणण्यासाठी. तर त्याला उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यात, 7-8 दिवस झालं उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या. तर त्याला आज आणलं आहे. त्याला बैलगाडीची लय आवड आहे. त्याच्या घरी पण बैल आहेत, पण त्याच्या इकडं कसं त्यांचं रान थोडंसं लांब आहे ना, त्याच्यामुळे तो रोज रानात जात नाही. ते शाळा असल्यावर तो रानात जात नाही. मग कधी कधी सुट्टी असल्यावरच त्याला बैलगाडी भेटते त्याच्या गावाकडे. त्याच्यामुळे हे तर आलं की तेव्हाच असतो बैलगाडी. तर मी आता हे पोते बैलगाडी टाकून घेतो. बैलगाडीला पाठीमागून बांधलं आहे. आपलं वरचं तुकडं जे होतं ना ज्वारीचं, ती ज्वारी काढून झाली आहे. आता आई खालच्या तुकड्यात ज्वारी काढते तिकडं. तर आज ज्वारी काढायची होईल आईची. आईला सोबत 5-6 जणी आहेत ना ज्वारी काढायला, त्याच्यामुळे आज होईल ज्वारी काढायची आईची. तेवढी ज्वारी काढायची झाल्यावर काटू पण लागतील ना, त्याच्यामुळे मला वाटते काटायची पण होईल आज. तर मी पहिल्या खेपेत ही कणसाचे पोते घेऊन जाणार आहे, मग दुसऱ्या खेपेत कडबा घेऊन जायचा वैरण जनावरांना खायला. आभाळ तर आलेलंच आहे भरपूर, थोडा पाऊस पण यायला लागला होता. आणि इथली ज्वारी पण पाखरांनी चांगलीच खाल्ली. हे बघा हे असं आहे ना, तर हे जे व्हाईट दिसते ना अर्ध डॉटेड, तर ही पाखरांनी खाल्लेली. पण काय हरकत नाही, आपल्याला फक्त म्हणजे कडब्याचीच अपेक्षा होती या शेतातून. तर मग आणि कडबा तर झालाय भरपूर. चला तर आता मी पोते ठेवून घेतो बैलगाडीत. आज गरज पडली तरच आईला बोलवतो, नाहीतर मी एकटाच ठेवतो पोते. कणसाच्या गोण्या भरल्यात बैलगाडीत. तर एवढ्याच होत्या, आणि जे लास्टला 2 राहतील ना, म्हणजे आता जे भाभीन त्या काढतात ना, ते राहिलेले कडबा न्यायला आल्यावर घेऊन जायचे. आणि इकडं चिमण्या तर लयच मोठ्यात. हे बघा इकडं किती चिमण्या उडतात. आणि जिथं ज्वारी काढतात ना तिथं तर लय बसलेल्या आहेत चिमण्या. आणि इकडं समोर बाबळ आहे ना, तर तिथं पण लय बसल्यात. त्यांना माहिती आहे आता ज्वारी चालली ना तर खायला लय वन भटकावं लागेल. पण आपण पण काय करू शकत नाही आता, आपल्याला तर ती काढावंच लागेल, कारण जनावरांना पण खायला पाहिजे ना आपल्याला.
होय ओम. आणि सध्याच्या सीझनला लिंब सगळे हिरवेगार आहेत. हे बघा इथून चिमण्यावरून कशा जातात, लय मोठ्या चिमण्या तिथं. आणि वातावरण पण मस्त झाले, आभाळ आले ते. तर परत दुसऱ्या खेपेसाठी बैलगाडी घेऊन आलो काटवनात. तर ही जी हिरवी वैरण आहे ना, तर ही मी उद्याच्यासाठी जनावरांसाठी नेतो. जी वाळलेली वैरण आहे तर ती नाही न्यायची, हिरवीच न्यायची. तर हिरवी मी शोधून नेतो. जिथं हिरवी वैरण आहे ना तर तिथं बैलगाडी उभा करतो आणि हिरवी भरून नेतो. आता ओमला ह्या वेळेस नाही आणलं, त्याला घरीच ठेवलं. थोडंसं पाऊस यायला लागला होता तर म्हटलं जास्त आला तर तो भिजल, पण पाऊस काय आला नाही तर तो थांबला घरीच. तर मी आता वैरण भरून नेतो. आणि ज्वारी पण खालच्या तुकड्यातली काढायची झाली आपली. ज्वारी जर काढायची झाली आता काठी त्यात काटायची पण होईल आजच. मग ज्वारीची चुगी पण संपन, एवढा कडबा भरून नेल्यावरच. तर बैलगाडीत कडबा भरलाय आणि जे आईने त्यांनी कणसं काटले होते ना तर ते कणसं पण इथं भरलेत. तर एवढे कणसं आहेत आणि कडबा पण भरून झालाय आणि टाईम पण झाला घरी जायचा. तर पाऊस येते थोडं एक टिपका. तर आता मी जातो घरी, आईला घेतो बैलगाडीत बसवतो. सरजी हाय ना, सरजी 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 चल. मोठाले छोटाले खाल्ले तर बैलांना पाण्यावरती आणलंय. तर चिमण्या तर पाणी पित नाही आणि सरजा पण थोडंसंच पिला, कारण की थोडा पाऊस येत होता ना तर बैल पण भिजले. त्याच्यात भिजल्यामुळं आता पाणी पित नाहीत ते. उद्या सकाळी भरपूर पाणी पितील पण आत्ता नाहीत पित. म्हणजे सरजा थोडंसं पिला आणि चिमण्याला तर ताण नाही. कणसं तर झाकून ठेवलेत पण गव्हाला थोड्या पावसाने काय होत नाही.